हॅलो माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. आज मी चिकन ग्रेव्ही करत आहे. बटर चिकन ग्रेव्ही पण तुम्ही म्हणू शकता. कांदा घेतला मी, कांदा, खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि टमाटे घेतलेले आहेत. खोबरं घेतलेलं आहे. तर आपण हे मस्त चिरून घेऊया. कांदा चिरून घेतला आहे मी आणि याच्यामध्ये ना बी काढायची बरं का. हे बघा, टमाट्याचे बी काढायचं, कारण टमाट्याचं ना स्टोनसाठी आपलं जे पोटामध्ये खडे होतात ना त्याच्यापासून आपला बचाव होतो. टमाट्याची बी शक्यतो कुठल्याही भाज्यांना घालूच नका तुम्ही. टमाट्याची बी काढूनच भाजी करत जावा, जमले तर तुम्हाला. शेवटी तुमची इच्छा. टमाट्याची बी काढून घेतले, टमाटे चिरून घेतलेत मी आणि खोबरं पण आता घेते चिरून. आणि नंतर हे चांगलं भाजते मी. फक्त कांदा आणि खोबरं, ग्रेव्हीचं सांगाले मी, ग्रेव्हीचं भाजते. आणि मग नंतर त्याला मिक्सरमध्ये छानसं बारीक करायचं. असं जाडसर ठेवायचं नाही, एकदम मस्त मऊ बारीक करायचं ग्रेव्ही. तुम्हाला जर फक्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर बरं का. हे बघा, भाजून घेतलेलं आहे मी असं. त्यात 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर तिखट कमी टाका. तिखट जर तुम्ही कमी खात असाल तर ती हिरवी मिरची का टाकायची की त्याची टेस्ट एकदम छान येते आणि मस्त येते. ते कांदाबरोबर तुम्ही भाजू शकता बरं का. थोडंसं गुलाबी होईपर्यंत भाजा, त्याला लगेच कच्चा कच्चा काढू नका का थोडासा. आणि मग हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये छानसं वाटून घेऊ शकता. मिक्सरमध्ये का घ्यायचं, कारण पाटा वरवाटा आपल्याकडे नाही आहे ना. पाटा वरवाटा परत इतकं टेस्ट लागते ना, तर मिक्सरमध्ये छान असं ग्रेव्ही करून घ्या. आता काय पाटा वरवाटा मिक्सर काय एकच आहे समजा. पाटा वरवाटाची चव वेगळीच लागते, पण चुलीवरचं जेवण, चुलीवरचं चिकन, मटण सर्व भाज्या एकदम छान. त्यात काजू घातलेले आहे थोडेसे मी. काजूची पण टेस्ट वेगळी लागते. काजूमुळं ग्रेव्ही छान होती. कसं आपण आमटी करतो, ग्रेव्ही करतो, सुक्कं करतो, तर तुम्ही सुक्कंसुद्धा चिकन करताना हे घालू शकता तुम्ही. एकदम छान लागते सुक्कं करताना, एकदम मस्त लागते. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये. मग आपण मॅरिनेट अगोदरच करून ठेवायचं. मॅरिनेटला मी दही, मीठ आणि हळद, थोडे थोडे मसाला घातलेले. चिकनचा मसाला घातलेला नाही, कारण आपण चिकनसाठी हे वापरत आहोत, चिकन बिर्याणी मसाला वापरत आहे. कारण भात मोकळा केलेला आहे त्याच्यामध्ये. का थोडंसं तिखट वगैरे घातलं मी. लहान मुलं खात असेल तर लहान मुलांसाठी नाहीचे कारण आपण तिखट मसाले वगैरे घालून कधीतरी आपण महिन्यातून एकदा अशी ग्रेव्ही खाऊ शकतो. कारण हे सारखं सारखं ग्रेव्ही खाणं म्हणजे वजनाला चांगलं प्रोत्साहन देतं. हे वजन खूप वाढतं ह्याच्याने, एवढे मसालेदार खाल्ल्यानंतर. कधीतरी खायचं. नेहमी एकदम थोडंसं टाकायचं ग्रेव्हीसाठी. एकदम कमी मसाले टाकून भाजी करायची, तेल कमी टाकायचं. मी आज सगळं भरपूर टाकलेलं आहे, कारण खूप दिवसांनी मी जवळजवळ 2-3 महिन्यांनी मी चिकन केलेलं आहे. मॅरिनेट करून जवळजवळ 15 ते 20 मिनटं ठेवलं तरी चालतं. जास्तीत जास्त अर्धा तास मॅरिनेट केलं तरी छान लागतं. दही वगैरे फ्रेश पाहिजे. जास्त दिवसाचं दही वापरलं तर मग ते वेगळंच होतं चिकन. अंदाजे 1/4 किलो आहे चिकन, त्याप्रमाणे तुम्ही मसाले लावू शकता. आपल्याला स्वयंपाकाची सवय, त्याच्यामुळे सगळं अंदाज असतं. मोजून मापून काय करत नाही मी, कधीच करत नाही मोजून मापून. अशा प्रकारे बघा मस्तपैकी मॅरिनेटला ठेवलेलं आहे. आता इकडं मस्त तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये अद्रक, कोथिंबीर, लसूण वगैरे सगळं टाकायचं. कोथिंबीर काय त्यात टाकलेली नाही आहे मी. लसूण पेस्ट आणि अद्रक टाकलेले आहे. त्याच्यामध्ये तिखट, हळद वगैरे टाकलेलं आहे. आपण जो ग्रेव्ही करून घेतलं मग ते द्यायचं त्याच्यामध्ये. मस्त कढईमध्ये फ्राय करायचं टाकून द्यायचं कढईमध्ये. आणि अशा प्रकारे आपण मस्त मसाले चांगले तळून घ्यायचे म्हणजे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे चांगले शिजायला पाहिजे ते मसाले आपण टाकलेलं, खोबरं, कांदा, टमाटो. नाहीतर ते आपल्याला कसं कचकच लागतं, असं छान लागत नाही.
चांगलं असं फ्राय करून घेतल्यानंतर छान लागणार ते आपल्याला. मस्तपैकी आता फ्राय झाले आहेत आपले मसाले. त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. हे बघा, चिकन टाकल्यानंतर अशा प्रकारे चिकनला कलर येतो, मसाल्याला कलर येतो. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बटर टाकून द्या आणि दुधावरची साय असेल घट्ट ती चांगली फेटून ती पण टाकू शकता. 1-2 चमचे दही पण टाकू शकता तुम्ही. आणि मग हे शिजल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे मस्त चिकन तयार झालेलं आहे. बटर चिकन खूप छान लागतं आणि टेस्टी पण लागतं खायला.